बातमी आहे नाशिकमधून गोकुळ गीते निवडून यावेत यासाठी काही कार्यकर्त्यांनी थेट नवस घालत जोपर्यंत गोकुळ गीते आमदार म्हणून निवडून येत नाहीत तोपर्यंत आपण पायामध्ये चप्पल घालणार नाही असा काही कार्यकर्त्यांनी नवस केलेला होता। आणि आता गोकुळ गीते हे विजयी झालेले आहेत तर त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे। गोकुळ गीते हे निवडून यावेत यासाठी काही कार्यकर्त्यांनी थेट नवस केलेला होता। निवडणुकी सुरू झाली त्यावेळेस गोकुळ गीते की नरेंद्र दराडे हे निवडून येतील का या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता। मात्र एक कार्यकर्ता असा आहे की गोकुळ गीते जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही असा नवस त्या कार्यकर्त्याने केलेला होता। त्या कार्यकर्त्यांनी अजून देखील चप्पल घातलेली नाही, हातामध्ये पेढे आहेत, गोकुळ गीतेंची वाट पाहत आहेत आणि गोकुळ गीते हे निवडून आलेले आहेत। नेमकी काय भावना आहेत आपण त्याच्याशीच जाणून घेऊया। काय भावना आहे खरं तर गोकुळ गीतेंच्या निवडणुकीमध्ये फॉर्म घेतल्यापासून तर आज निवडणूक जिंकून आणण्यापर्यंत या सगळ्या काय भावना आहेत? प्रचंड अशा घडामोडी घडल्या त्या तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहे। 31 तारखेला भाऊनी फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर खूप अशा गोष्टी घडल्या की आम्हाला वाटत नव्हतं ही आमदारकी होईल, ही निवडणूक होईल किंवा आम्हाला प्रचार करायला भेटेल। पण जेव्हा सगळ्या बाजूने हा माणूस घेरला जातो तेव्हा माणूस हा देवाच्या दारात न्याय मागतो आणि आम्ही देवाचं दार ठोठावलं, देवाने आम्हाला न्याय दिला। काय नवस मागितलेला होता? पायात चप्पल नाहीये, जोपर्यंत भाऊ आमदार होणार नाही तोपर्यंत चप्पल नाही घालणार। का जर कोणी ऐकतच नाही तर देव ऐकलं आम्हाला माहिती होतं आणि देवाने ते ऐकलं। मध्ये बघितलं तर पायामध्ये चप्पल नाहीये। मात्र हा सगळा जो नवस जरी केलेला असला तरी गोकुळ गीते हे निवडून आलेले आहे म्हणून ह्या थेट कार्यकर्त्याने आता पेढे घेतलेले आहे, गोकुळ गीतेंची वाट पाहतोय, याचा नवस आता फिटलाय। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक।